बातमीपत्राची पहिलीच बातमी आहे पावसासंदर्भात। कारण मुंबईमध्ये पहाटेपासूनच आकाशामध्ये काळ्या ढगांनी दाटी केली। मुंबई शहरासह उपनगरामध्ये सध्या परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत। मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे। पहाटेपासूनच हा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे नागरिकांनी आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याशिवायच महाराष्ट्रासह किनारपट्टी लगत असलेल्या इतरही राज्यांना सावधगिरी म्हणून हवामान विभागाने इशारा दिलेला आहे। पाऊस कोसळतो तेव्हा घराबाहेर जपून पडा, छत्री आणि रेनकोट घेतल्याशिवाय बाहेर पडू नका असा इशारा दिलेला आहे। मरीन ड्राईव्हवरून आमचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूया। मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सध्या मी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहे। माझ्या अवतीभोवती तुम्ही बघू शकता मुसळधार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे। समुद्राच्या लाटा किनारपट्टीवर येऊन धडकत आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की हा सगळा जो परिसर आहे तो अंधारलेला परिसर झालेला आहे। खरं तर आकाशामध्ये काळ्या ढगांनी गर्दी केलेली आहे आणि आपल्या समोरचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर जो आहे तो मलबार हिलचा परिसर आहे। एवढा अंधार पडलाय की समोरच्या ज्या इमारती आहेत त्या देखील दिसेनाशा झालेल्या आहेत। या सगळ्या वातावरणामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक खरं तर नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आपण पाहत आहोत की या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे सेल्फी काढण्यासाठी असेल किंवा मग थोडासा वेळ घालवण्यासाठी असेल त्यासाठी म्हणून मुंबईकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मुंबईमध्ये पावसाचा आनंद घेणं हा ही वेगळी गोष्ट असते, वेगळी मजा असते आणि आपण बघतो या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत येऊन सेल्फी घेणं असेल, मित्रांसोबत येऊन मस्ती करणं असेल, हा सगळं वातावरण आपल्याला आज या ठिकाणी मरीन ड्राईव्हवरती पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। हॅलो। दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज यावर्षी खरा ठरला आहे। कारण मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली। काल रात्री झालेल्या पावसानंतर आज सकाळपासूनच पुन्हा पावसाची रिपरिप पाहायला मिळते। मुंबई असेल, ठाणे, पालघर, नवी मुंबईत सुद्धा सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। बहुतांश सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काळ्या ढगांनी संपूर्ण आकाश व्यापले। आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं कामाला जाणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीत सुरू आहे। आपण पाहू शकतो ही मुंबईची दृश्य आहेत। मुंबईच्या उपनगरामध्ये आणि अगदी पालघरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। हवामान विभागाने सांगितलं होतं आणि त्यानुसार यावर्षी पाऊस लवकर आहे। मेच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून दाखल होतोय। खरं तर प्री मान्सून पाऊस संपला नाही तोवर मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यामुळे मुंबई अवघी भिजलीये, चिंब झालीये। नवी मुंबईमध्ये पाणी पोहोचतंय आणि ठाण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। आपण पाहू शकतोय सखल पाणी साचलेलं आहे। तर बारामती परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे बारामती परिसरामध्ये ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। रस्त्यावरून सुद्धा पाणी वाहू लागल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। पाहूया काय बघतायत। बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता मी सध्या बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी उभा आहे। डोरलेवाडी परिसरातील ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। ओढ्याची पाण्याची पातळी एवढी वाढली आहे की आता हे पाणी शेतातूनही वाहू लागलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता शेताच्या सर्व भागातून पाणी वाहत आहे। पिके देखील अर्धे ही पाण्याखाली गेलेले आहेत। तरीही पावसाची संततधार सुरूच आहे। जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने याच पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढत आपला प्रवास देखील करावा लागत आहे। गेली 4 दिवसापासून पडणारा पाऊस हा अजूनही 1 तारखेपर्यंत पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे या पावसाने नागरिक हैराण झालेत। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। बातमी आहे दिल्लीमध्ये थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीत एनडीएची महत्त्वाची बैठक होते। या बैठकीमध्ये मोदींच्या स्वागताची जबाबदारी महाराष्ट्रातल्या नेत्यांवर सोपवली। एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, हे दोघेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मोदींचं स्वागत या ठिकाणी करणार आहेत। या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि देशभरातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा होते।
अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोदींचं स्वागत करतायत। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा मान मिळालेला आहे। पंतप्रधानांचं स्वागत करण्याचा मान महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मिळालेला आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार मोदींचं स्वागत करतायत। एनडीएची बैठक होते आणि त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभरात पावसानं आता वेग पकडला आहे। मुंबई असेल, पुणे आणि त्यानंतर कोकण किनारपट्टीवर पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पुण्यामध्ये ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला होता आणि त्या दृष्टीने पाऊस पडतोय। कोकणामध्ये पालघर असेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासूनच पावसानं जोर धरलाय। तर मराठवाडा आणि विदर्भात ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, पर्जन्य छायेखालचा जो भाग आहे, तिथेही हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता सतर्कतेचा इशारा विभागानं दिलेला आहे। दुसरीकडे बुलढाण्यामध्ये काय परिस्थिती आहे? या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। लोणार, सिंदखेड राजा, मेहकर, बुलढाणा, चिखली, मोताळा, नांदुरा या तालुक्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्याची पाहायला मिळते। शेती मशागतीच्या कामाला अडथळा निर्माण झालेला आहे। दरम्यान काही ठिकाणी माती मऊ झाल्यामुळे शेतकऱ्यांचं पथ्यावरही पडले। पुढे लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत कोसळतोय। जिल्ह्यामध्ये सगळीकडेच पाणी झालंय, मुसळधार आहे। पावसामुळे ग्रामीण भागात शेती पिकाचं मोठं नुकसान पाहायला मिळतंय। आंब्याचं नुकसान झालंय, आंब्याला कीड लागते। ज्वारी, बाजरी, कांदा या नगदी पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। शिरूर अनंतपाळ शिवारामधल्या शेतकऱ्याच्या 3 एकर क्षेत्रावरचा कांदा संपूर्णपणे पाण्यात वाहून गेलाय। कांद्याला पाणी लागले की कांदा कुजतो आणि त्याचा काहीही एक उपयोग राहत नाही। ह्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूया काय पाहतायत। कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी आणि या दोन्हीच्या तडक्यात सापडतो तो या राज्यातला शेतकरी। खरं म्हणजे मागच्या 9 दिवसापासून या लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। साधारणतः 3 एकर क्षेत्रावरती हातातोंडाशी आलेला हा कांद्याचं पीक पूर्ण अवकाळी पावसाने हिरावून घेतलंय। संपूर्ण या शेतीमध्ये या अवकाळी पावसाचं पाणी शिरल्यामुळं शेतकरी आता पूर्ण मेटाकुटीला आलाय। आज आगाताला खाद बी घ्यायला पैसे नाहीत। जवळपास 400 ते 500 कट्टे कांदे निघाले असते। एखाद्या कट्ट्याला जर 1000-1200 रुपये झाले तर 5 ते 6 लाख रुपयाचे कांदे झाले असते। ह्या आशेवर आम्ही जगतो। पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात ऐन मे महिन्यामध्ये सलग 9 दिवस 10 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय। त्यामुळं आता शेतकऱ्याची अपेक्षा आणि शेतकऱ्याची विनवणी आहे सरकारला की काहीतरी मदत या शासनाने करावी। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। पुढची बातमी आहे केरळमधून, कारण केरळच्या समुद्र किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मालवाहक जहाजातल्या सगळ्या खलाशांना आता वाचवण्यात यश आलेलं आहे। जहाजावर उर्वरित 3 खलाशांना तटरक्षक दलानं रेस्क्यू केलंय। एक जहाज बुडायच्या तयारीमध्ये होतं आणि या ठिकाणी रेस्क्यू टीम राबवली गेली आणि या रेस्क्यू टीमने या मोहिमेमध्ये 3 खलाशांना रेस्क्यू केलंय। लायबेरियाची मालवाहतूक जहाज MSC एल्सा 3 जहाज बुडणाऱ्या स्थितीमध्ये होतं आणि त्यावेळी केरळच्या भागामध्ये रेस्क्यू टीम समुद्रामध्ये गेली आणि या जहाजाला मदत पोहोचवली। कोचीकडे हे जहाज येत होतं आणि या जहाजामध्ये पाणी शिरलं आणि म्हणून जहाज अत्यंत धोकादायक प्रकारे झुकलं आणि झुकल्यामुळे भारताची रेस्क्यू टीम त्याच्या मदतीला गेली। 21 खलाशांनी या आधीच जहाज सोडलं होतं, तर कॅप्टन, मुख्य अभियंता आणि दुसरा अभियंता मागे राहून जहाज वाचवायचा प्रयत्न करत होते। मात्र भारतीय तटरक्षक दलाने त्यांना आता मदत केली आहे। रेस्क्यू टीम गेली आणि किनाऱ्याला देण्यात आलेला प्रदूषणाचा धोका पाहता त्यांना किनाऱ्यावर आणलेला आहे। यापुढे घेऊया राज्यभरातल्या पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अरबी समुद्रामध्ये कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। आज सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय। 3 एकर क्षेत्रावरती हातातोंडाशी आलेला हा कांद्याचं पीक पूर्ण अवकाळी पावसाने हिरावून घेतलंय। साधारणतः 3 एकर क्षेत्रावरती हातातोंडाशी आलेला हा कांद्याचं पीक पूर्ण अवकाळी पावसाने हिरावून घेतलंय।
पावसाच्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुद्धा आता अलर्ट जारी केलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय. दिल्ली एनसीआर मध्ये काल रात्री जोरदार पाऊस झालाय. अनेक भागामध्ये पाणी साचलंय. वाहतूक आणि विमान सेवा देखील यामुळे प्रभावित झाली आहे. दिल्ली एनसीआर साठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता. त्यानंतर काही तासातच दिल्ली एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस झाला. उष्णतेने त्रस्त लोकांना दिलासा मिळाला. दिल्लीत मध्यरात्री विमानसेवेला पावसाचा फटका बसलाय. जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे दिल्ली विमानतळावरील 100 पेक्षा अधिक उड्डाणांवर परिणाम झालाय. 25 पेक्षा अधिक विमान उड्डाणं वळवण्यात आली आहेत, तर अनेक विमानांची उड्डाणं उशिरा झाली. काही विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत अशी माहिती मिळते. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून विश्रांती घेतली. आज दिवसभर देखील पावसाची रिपरिप सुरूच राहणार आहे. तसंच दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. पावसाचा जोर दुपारनंतर वाढला तर ठाण्यातल्या पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे. वाशी, सानपडा, बेलापूर, खारघर या भागामध्ये काल रात्रभर रिमझिम पाऊस होता. त्यानंतर आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. नवी मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले. मान्सून गोव्याच्या वेशीवर येऊन दाखल झालाय, तर उद्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रात धडकेल अशी माहिती मिळते. केरळमध्ये 8 दिवस आधीच मान्सून दाखल झाला. त्यानंतर अतिवेगानं वाटचाल करत गोव्याच्या वेशीवर सुद्धा धडकला. आता उद्यापर्यंत कोकणामध्ये यायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. पुणे शहरात काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काल रात्री काही वेळ पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या. आज सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाची हलकी सर सुरू झाली. बातमी नाशिकमधून आहे, कारण नाशिकच्या निफाडमध्ये एक नव्याने बांधलेल्या विहिरीचे कडे कोसळले आहेत. सततच्या मान्सूनपूर्व पावसाचा हा फटका आहे आणि या पाण्यामुळे या नव्याने बांधलेल्या विहिरीचे सिमेंट काँक्रीटचे कडे विहिरीमध्ये कोसळलेले पाहायला मिळत आहेत. पप्पू दराडे यांनी 4 लाख रुपये खर्च केले होते आणि 60 फूट विहीर खोदली होती. या विहिरीमध्ये 30 फूट सिमेंट काँक्रीटचे कडे बांधले होते. हे कडे कोसळले आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शेतीचंही नुकसान झालंय. दरम्यान शासनानं पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा आता बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलाय. वाल्मिक कराड असलेल्या बीड जिल्हा कारागृहामध्ये रणजित कासले बंद होता. त्यांना जामिनावर जेल बाहेर आल्यानंतर व्हिडिओतून हा दावा केलेला आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण, चिकन सह वेगवेगळ्या सुविधा मिळत आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. फरसाण काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल, मी बघितले नाही ते ओपन करून, पण ते ही होतं सगळं. कपातच्या 3 लेअरची चपाती, फरसाण, चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन. तर ह्याला 3 बुधवार रविवार चिकन मिळतं. कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो, स्वतःच्या नावावर 10,000ची आणि 5-6 जण वंजारी समाजाचे त्याच्या नावावर तो 5,000ची कॅन्टीन घेतो. म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं, पैसे मागवायचं आणि हे का 50-50 हजाराची कॅन्टीन असते का कुठं? आम्हाला 1000पेक्षा जास्त देत नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री त्यांचं नागपूरमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर उद्या नागपूर आणि नांदेडमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहणार आहे. अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत, तर मंगळवारी त्यांचं मुंबईमध्ये कार्यक्रम आहे. यासाठी ते महाराष्ट्रात येत आहेत. आधी नागपूर, नांदेड आणि त्यानंतर मंगळवारी ते मुंबईत दाखल होत आहेत. बातमी वेगळी आहे. तुम्ही जर हेअर ट्रान्सप्लांट करायचा विचार करत असाल तर सावध राहा, कारण हेअर ट्रान्सप्लांट करणं आता जीवावर बेतू शकतं. हेअर ट्रान्सप्लांट केल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे असा दावा केलेला आहे. पण हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूया. हेअर ट्रान्सप्लांट कराल तर जीवानं जाल. हेअर ट्रान्सप्लांटच्या नादात दोघांचा मृत्यू. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हेअर ट्रान्सप्लांट करताय तर ही बातमी पहा, कारण हेअर ट्रान्सप्लांट करणं 2 तरुणांच्या जीवावर बेतलंय. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक तरुण तरुणीला वाटत असतं. त्यामुळे डोक्यावर केस नाहीत असे अनेक तरुण अलीकडे सर्रासपणे हेअर ट्रान्सप्लांट करू लागलेत. मात्र हेच हेअर ट्रान्सप्लांट जीवघेणंही ठरू शकतं असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे 2 तरुणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. अनेक जण हेअर ट्रान्सप्लांट करतात, त्यामुळे हा दावा खरा आहे का? खरंच हेअर ट्रान्सप्लांटमुळे कुणाचा मृत्यू झालाय का असे सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली. त्याआधी या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दोघांचा मृत्यू झाला. शस्त्रक्रियेनंतर चेहऱ्याला सूज आली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांची चिंता वाढली आहे. खरंच हेअर ट्रान्सप्लांट जीवघेणं ठरू शकतं का? अशी ट्रीटमेंट सुरू असताना कुणाचा मृत्यू झालाय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी पोलिसांकडून अधिक माहिती मिळाली. इसमें प्रारंभिक जांच की गई थी, जिसमें कुछ ऐसे तथ्य मिले जिस पे ये जरूरी लगा कि उस पे विवेचना की जाए. इसके क्रम में एक अभियोग दिनांक 9 को रावतपुर पे डॉक्टर के खिलाफ पंजीकृत किया गया है, जिसमें विवेचना की जा रही है और जो भी साइंटिफिक एविडेंस हैं और अन्य जो साक्ष्य हैं उसको कलेक्ट किया जा रहा है. सध्या पोलीस तपास करतायत. मात्र तुम्हाला जर हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर काय काळजी घ्यायला हवी याबाबत आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला. केवळ स्वस्त मिळतं म्हणून आपण कुठल्याही छोट्या क्लिनिकमध्ये कुठल्याही अनुभव नसलेल्या, पात्रता नसलेल्या डॉक्टरकडे जर केशरोपण कराल तर जीव धोक्यात घालावा लागेल. केंद्र निवडताना ज्या ठिकाणी तातडीची इमर्जन्सीची सुविधा उपलब्ध आहेत अशीच केंद्र निवडा. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमुळे दोघांचा मृत्यू झालाय. ट्रीटमेंटमुळे दोघांच्याही चेहऱ्याला सूज आली. अचानकपणे त्यांची तब्येत बिघडून मृत्यू झाला. भारतात दरवर्षी 1.5 ते 2 लाख लोक हेअर ट्रान्सप्लांट करतात. नवीन तंत्रज्ञानामुळे हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सुंदर दिसण्यासाठी अनेक तरुण हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट घेतात. मात्र कानपूरमधल्या घटनेमुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. आमच्या पडताळणीत हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे 2 तरुणांचा मृत्यू झाल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.